शुभ स्वागत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या 48व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित समस्त मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आजच्या या बैठकीला सुरुवात करण्याची आपण आम्हाला परवानगी द्यावी. धन्यवाद सर. महोदय, केवळ राज्यच नव्हे तर देश पातळीवर काल सुसंगत कृषी तंत्रज्ञान, यंत्रे, अवजारे आणि सुधारित पीक वाण प्रसारित करत राज्यांतर्गत शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी अशा 48व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धव ठाकरे साहेब, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष राज्याचे कर्तव्य तत्पर कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब, या बैठकीसाठी विशेषत्वाने उपस्थित झालेले केंद्रीय राज्यमंत्री शिक्षण, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तथा मानव संसाधन विकास भारत सरकार माननीय नामदार ॲडव्होकेट श्री संजय धोत्रे साहेब, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री माननीय नामदार श्री संदीपान भुमरे साहेब, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार विभागाचे राज्यमंत्री माननीय नामदार श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू, राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा अल्पसंख्याक विकास, औकाफ व मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री माननीय नामदार श्री विश्वजित कदम साहेब आणि फलोत्पादन, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क तथा राज्य शिष्टाचार राज्यमंत्री माननीय नामदार आदित्यताई तटकरे, राज्याचे कृषी सचिव माननीय श्री एकनाथ डवले साहेब, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक माननीय श्री विश्वजित माने साहेब, महाराष्ट्र कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू माननीय डॉक्टर के.पी. विश्वनाथा साहेब, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू माननीय डॉक्टर ए.एस. ढवण साहेब, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू माननीय डॉक्टर एस.डी. सावंत साहेब तथा या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे स्वागताध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू माननीय डॉक्टर व्ही.एम. भाले साहेब, या बैठकीसाठी सहभागी झाले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे तथा राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे सर्व सन्माननीय कार्यकारी परिषद सदस्य, सर्व संचालक, संशोधक, शास्त्रज्ञ, अधिकारी, बंधू भगिनी तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने आजच्या या अतिशय महत्वाकांक्षी सभेला या ठिकाणी सुरुवात करतो. महोदय, जॉईंट ॲग्रोस्को म्हणजे खऱ्या अर्थाने राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, संशोधक यांच्यासाठी कार्यसिद्धीचा आणि वैचारिक आदान प्रदान करण्याचा एक प्रकारे उत्सवच असतो आणि या बैठकीला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री महोदयांसर्व इतर सर्व सन्माननीय मंत्रीगण व्यक्तिशः उपस्थित होत सर्व कृषी शास्त्रज्ञांना आशीर्वाद तथा शाबासकी देतात. तथापि यंदा कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. आपल्या संस्कृतीप्रमाणे या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन तथा कृषी क्रांतीचे प्रणेते आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने होत असते. मात्र यंदा ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत असलेल्या या सभेच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदय तथा इतर सर्व मान्यवरांचे परवानगीने या बैठकीचे स्वागताध्यक्ष तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर विलास भाले सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करावे तथा कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या महत्वाकांक्षी सभेची सुरुवात करावी.
नमस्कार. महोदय, 5 दिवस चालणाऱ्या या कृषीच्या महाकुंभामध्ये एकूण 5 तांत्रिक सत्रांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आज पहिल्या दिवशी कार्यक्रमाचं उद्घाटन आहे. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद तथा सर्व कृषी विद्यापीठांचे आणि सर्व इतर लाईन डिपार्टमेंट्सचे प्रेझेंटेशन संपन्न होणार आहे. या सभेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 6 सत्रांमध्ये विविध पिकांच्या संदर्भामध्ये, ज्यामध्ये फील्ड क्रॉप्स, क्रॉप इम्प्रुव्हमेंट आणि स्ट्रॅटेजीज, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर, प्लांट प्रोटेक्शन, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, अॅनिमल सायन्स अँड फिशरीज या विषयावरती तज्ञ आपले सादरीकरण करणार आहेत. आणि अशा प्रकारे एकूण हा 5 दिवसाचा कार्यक्रम आहे सर. यामध्ये विविधांगी असं संपूर्ण सादरीकरण हे आपल्या परवानगीने या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजच्या या प्रसंगी मला सांगायला आनंद होतो सर की कृषी प्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात शेती आणि शेती आधारित उद्योगधंद्यांवर बहुतांश लोकसंख्या अवलंबून असून जागतिक व्यासपीठावर सर्वाधिक लोकसंख्याक म्हणून उदयास येत असलेल्या आपल्या देशातील जनतेला 2 वेळचे सकस विषमुक्त अन्न सहजतेने उपलब्ध होत आहे. ही खऱ्या अर्थाने देशातील कृषी विद्यापीठांची कामगिरी आहे. महोदय, आपल्या राज्यात एकूण 4 कृषी विद्यापीठे कार्यरत असून कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार कार्यासह बीजोत्पादन या प्रमुख उद्दिष्टांवर मार्गक्रमण करत केवळ राज्यापुरतेच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी गत 6 दशकात आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठांनी साध्य केली आहे. आज या 48व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीचे प्रास्ताविक आणि आपल्या सर्वांचं स्वागत या बैठकीचे स्वागताध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर, सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 ऑक्टोबर संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक आयोजित केली आहे. त्यानिमित्त आज उपस्थित सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब, कृषी मंत्री तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय नामदार श्री संजय धोत्रे साहेब, केंद्रीय मंत्री. त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री संदीपान भुमरे साहेब, मंत्री रोजगार व फलोत्पादन महाराष्ट्र राज्य. सोबतच प्रमुख उपस्थित लाभलेले आमचे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री ओमप्रकाश बच्चूकडू साहेब. त्याचप्रमाणे कृषी राज्यमंत्री माननीय नामदार श्री विश्वजित कदम साहेब, राज्यमंत्री फलोत्पादन माननीय नामदार श्रीमती आदित्यताई तटकरे मॅडम. त्याचप्रमाणे आमचे सचिव कृषी माननीय श्री एकनाथजी डवले साहेब, कृषी परिषद महासंचालक माननीय श्री विश्वजित माने साहेब, आमचे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर के पी विश्वनाथ कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आमचे मित्र डॉक्टर अशोक धवन कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर एस डी सावंत कुलगुरू डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. तसेच सर्व सन्माननीय आमदार साहेब, कार्यकर्त्यांचे सन्माननीय सदस्य, माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत उपस्थित असलेले आशिष कुमारजी, माननीय विकास खरगे साहेब, माननीय अजय मेहता साहेब, माननीय श्री अनिरुद्ध राष्ट्रपुत्र साहेब, उपस्थित सर्व शास्त्रज्ञ, 4 कृषी विद्यापीठ संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, विभाग प्रमुख शास्त्रज्ञ व इतर शास्त्रज्ञ या सर्वांचे या ठिकाणी मी आज स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपला अमूल्य वेळ काढून सदर बैठकीचे उद्घाटन केले, त्यामुळे आमच्या सर्वांचा आज आनंद द्विगुणित झाला आहे. सर, आज सर कोविड-19च्या माध्यमातून सदर बैठकी आपण ऑनलाईन घेत आहोत. खरं तर आमचं भाग्य होतं की आपण सर्वजण या अकोला कृषी विद्यापीठात याल आणि आपला परिसर बघाल आणि आपले आशीर्वाद, आपले पाठबळ आम्हाला लाभेल. परंतु कोविड-19च्या माध्यमातून हा सदर कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात येत आहे. सर, या 4 विद्यापीठांनी आपल्या विभागामध्ये संशोधन केलेलं आहे. आज सर अकोला आणि राहुरी विद्यापीठाला सर
मागच्या वर्षी 50 वर्ष झाले, त्याचे सुवर्णजयंती सुद्धा आम्ही साजरी केली. सर यावर्षी दापोली आणि परभणी कृषी विद्यापीठात सुवर्णजयंती साजरी होत आहे. या चारही विद्यापीठांनी सर 50 वर्षामध्ये महाराष्ट्र नव्हे राज्य स्तरावर अत्यंत महत्वाचं योगदान संशोधनामध्ये शिक्षणामध्ये दिले. सर आजचे आपले एकमेव असं राज्य आहे की या राज्यामध्ये चारही कृषी विद्यापीठाचे संशोधन शिक्षणाच्या समन्वयातून आपण हे सर्व करतोय. सर या 5 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये जे संशोधन झालंय ते संशोधन आपल्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी शेतकऱ्यांना पोहोचण्याचे काम तत्परतेने आपण करत आहोत. सर आज पाहतो सर आपल्या चारही कृषी विद्यापीठांनी जे राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर चांगले योगदान दिले. सर नमुने दाखल सांगायचं असलं तर राहुरी कृषी विद्यापीठाचे भगवा, परभणी कृषी विद्यापीठाचे DSMR 730 तुरीचं वाण, आमच्या विद्यापीठाचे सर भुईमुगाचे वाण TAG 24, तसेच उडदाचे वाण T9 यांनी सर मॅक्झिमम राज्यामध्ये क्षेत्र व्यापलाय. आज सर या आपल्या महाराष्ट्र राष्ट्रामध्ये डाळवर्गीय पिके, त्यामध्ये तूर, मूग, उडीद, तेलबियामध्ये सर भुईमूग, करडी, जवस, तीळ, तर खरीप ज्वारी, रबी ज्वारी या सर्व पिकांचे संपूर्ण क्षेत्र विद्यापीठांनी प्रसारित केलेल्या वाहनांनी वापरले आहे. सर आज या बैठकीमध्ये सर या 5 दिवसामध्ये 208 एकूण संशोधन शिफारशी सादर करण्यात येतील. त्यामध्ये सर 16 सुधारित वाण, 12 अवजारे आहे सर त्या ठिकाणी आणि 180 उत्पादन तंत्रज्ञान या ठिकाणी प्रसारित होतील. आणि त्यानंतर सर हे आपला कृषी विभागाच्या मार्फत सर शेतकऱ्यांना सादर करण्यात येतील. सर सोयाबीन मध्ये कापूस आणि सोयाबीन हे 2 महत्वाचे पीक आहे सर आपल्या राज्यामध्ये. सोयाबीन मध्ये सुद्धा तिन्ही विद्यापीठांनी चांगले वाण अधिक उत्पादन वाण प्रसारित केलेले आहेत. कापसामध्ये सर आम्ही मागे होतो पण 3 वर्षापासून आम्ही महाबीजच्या माध्यमातून इतर संस्थेच्या माध्यमातून BT ही आपल्या प्रचलित वाणामध्ये प्रचलित हायब्रिडमध्ये आम्ही इंट्रोड्यूस केली. मी कापसा सुद्धा BT वाण या विद्यापीठाने परभणी विद्यापीठाने शेतकऱ्यांना सेवेकरता उपलब्ध करून दिले. सर बदलत्या हवामानानुसार संशोधनाची दिशा ठरवण्यात येईल. सर कापूस आणि सोयाबीन या पिकांनी सर जवळपास 2 वर्षापासून सर्वजण आपण त्रस्त आहोत आणि म्हणून सर आपण विकेल ते पिकवा ही सर आपली संकल्पना, विकेल ते पिकवा ही आपली संकल्पना सर आपण राज्यभर आपण राबवित आहोत. यामध्ये महत्वाचे सर पिकात फेरबदल करणं आवश्यक आहे. त्यामध्ये ज्वारी सारखे क्षेत्र पूर्वी 40-42 लाख हेक्टरवर ज्वारीचे क्षेत्र होतं सर, ते पूर्ण कमी झालं. सोयाबीन त्या क्षेत्रभरच व्यापलं आहे. तर खरीपमध्ये ज्वारी, रब्बीमध्ये ज्वारी क्षेत्र वाढविणं अत्यंत आवश्यक आहे. सोबतच सर तेलबिया क्षेत्र वाढवणं सुद्धा आवश्यक आहे. सर आज 40% ऑइल आपण निर्यात करतो सर, आयात करतो सर. आणि हा जो खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर तेलबियामध्ये भुईमुग आहे, करडी आहे, सूर्यफूल हे महत्वाचं जे आपल्या शरीराला योग्य असं तेल देणारे पीक आपण घेत होतो. परंतु कालांतरात सोयाबीन आल्यामुळे हे क्षेत्र कमी झालं. त्यावर परत आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार सर. विद्यापीठाने आम्ही जवळपास 3 वर्षापासून भुईमुग आणि करडी या पिकावर मोठं संशोधन केलेलं आहे. त्याची प्रत्यक्ष सर लागवड करून शेतकऱ्यापर्यंत मूल्य आधारित म्हणजे दाम दुप्पट कसं होईल यावर सुद्धा तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. सर सेंद्रिय शेती माध्यमातून आपण उत्पादन खर्च कमी करू शकतो. यामध्ये सर बायो कंट्रोल, बायो एजंट, बायो फर्टिलायझर, आंतरपिके, बायोमास रिसायकलिंग याद्वारे जमिनीची पोत सुधारता येते आणि बायो एजंट, बायो फर्टिलायझर मुबलक प्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरता सर कुठेतरी आपल्याला तालुका स्तरावर प्रयोगशाळा स्थापित करणं आवश्यक वाटते. सर डाळवर्गीय पिकामध्ये या विद्यापीठांना मूल्यवर्धित करण्याकरता मिनी दाल मिल सर दिलेली आहे. जवळपास 10 वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर त्याला प्रथम पारितोषिक मिळालं. आपल्या राज्यात नाही, इतर राज्यामध्ये डाळ तयार करायची ठिकाणी अशा प्रकारे झाली सर आणि शेतकऱ्यांना जवळपास दुप्पट उत्पन्न या ठिकाणी मिळू शकते. सर महत्वाचं या ठिकाणी सीताफळ दर यंत्र आम्ही तयार केले सर 5 वर्षापूर्वी आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये सीताफळ संघ उदयास आला सर आणि या संघाने भरीव कामगिरी करत परदेशात सुद्धा निर्यातक्षम तंत्रज्ञान अवगत केले सर. ही मोजकीच सर आपल्यामध्ये उपलब्धी आम्ही या ठिकाणी नमूद करतो. सर आपण यामध्ये परत एकदा जी आवश्यकता आहे सर यामध्ये जवळपास 55 रुपये कापूस पर किलो जातोय आणि त्यामधून जवळपास 13 ते 15 रुपये शेतकऱ्यांना कापूस वेचून द्यावं लागतात. या महत्वाचं सर कापूस वेचणी यंत्र आपल्याला उपलब्ध करून द्यायचं शेतकऱ्याकरता. सोबतच सर या आमच्या विदर्भामध्ये खारपान पट्टाचा एक भाग आहे सर, त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं संशोधन करणं आवश्यक आहे. पूर्व विदर्भात धान क्षेत्र मोठ्या प्रमाणात सर, यामध्ये धानानंतर दुपारा पीक सुद्धा आम्ही हाती घेतलेलं आहे. या सर्व आणि सर्वात महत्वाचं सर शेतीमध्ये यांत्रिकीकरण
यांत्रिकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपले पाठबळ, आपले आशीर्वाद, आपला सपोर्ट असला तर या सर्व गोष्टी आयुर्वेद विद्यापीठावर शक्य होईल सर, अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. या प्रसंगी सर्व मान्यवरांचे मी परत एकदा स्वागत करतो आणि या प्रास्ताविकात विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर भाले सर. महोदय, संशोधकांनी आपल्या प्रयत्नातून वाहनांची निर्मिती, विविध यंत्रे, अवजारे, तंत्रज्ञान हे अव्याहतपणे या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून हे निर्माण होत असतं. सोबतच शेतकरी बंधू भगिनी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना शेतीविषयक जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे याची माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून लिखित स्वरूपामध्ये कुठेतरी याचं छपाई व्हावी आणि हे शेतकऱ्यांपर्यंत, कृषी विभागापर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जावं, यासाठी विविध प्रकाशनं हे विद्यापीठांच्या माध्यमातून होत असतात. आजच्या या प्रसंगी आपल्या परवानगीने राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते विविध जे विद्यापीठांचे प्रकाशने आहे यांचं विमोचन करण्याची मी या ठिकाणी आपल्याला आज्ञा मागतोय सर. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे एकूण 7 प्रकाशने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे एकूण 6 प्रकाशने, तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे 2 प्रकाशने या ठिकाणी आपल्या मान्यतेने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे विमोचन होत आहे. सर्व कुलगुरू माननीय कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी पुस्तकांचं या ठिकाणी विमोचन करावं. यामध्ये पौष्टिक तृणधान्य, सुधारित लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्व, अकम्प्लिशमेंट इन सोरगम रिसर्च, शाश्वत शेतीसाठी भाजीपाला लागवड, त्यानंतर सक्सेस स्टोरीज ऑफ फार्मर्स इन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, सोबतच सेंद्रिय शेतीत उपयोगी जैविक कीडनाशके व जैविक खते, पिकांवरील किडींची ओळख व फवारणी तंत्रज्ञानासह व्यवस्थापन, यासह शेतकरी प्रथम प्रकल्प, एमपीकेव्ही ॲट अ ग्लान्स आणि काजू लागवड तंत्रज्ञान आणि प्रक्रिया, सोबतच सेंद्रिय शेती प्रशिक्षण पुस्तका आदी पुस्तकांचा या ठिकाणी समावेश आहे. या सर्व लेखकांचं या ठिकाणी मी आपल्या वतीने अभिनंदन करतोय सर. आणि आजच्या या प्रसंगी या उद्घाटन समारंभाला विशेषत्वाने उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री शिक्षण, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार, माननीय नामदार श्री संजय धोत्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावे. नामदार श्री संजय धोत्रे साहेब. नमस्कार. 48व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या बैठकीचे अध्यक्ष राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू साहेब, नामदार घुमरे साहेब, नामदार विश्वजितजी कदम साहेब, नामदार आदिती तटकरे, कृषी सचिव डवले साहेब, खारगे साहेब, उपस्थित या समितीचे स्वागताध्यक्ष अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू भाले साहेब, राहुरीचे कुलगुरू विश्वनाथा साहेब, परभणीचे कुलगुरू ढवण साहेब, दापोलीचे कुलगुरू सावंत साहेब, खर्चे साहेब, कौसडीकर साहेब, उपस्थित सर्व 4 विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं हा कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचा, विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांचा एक महामेळावा किंवा कुंभमेळावा आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. आपल्या पुढं अनेक आव्हानं आहेत आणि आपण शेती, कृषी संशोधन, त्यावर आधारित अनेक उद्योग, प्रक्रिया उद्योग, डेअरी, फिशरी किंवा आधुनिक तंत्रज्ञान
यावर जे काही संशोधन होते त्यावर चर्चा होते आणि महाराष्ट्र राज्य हे नेहमीच देशाला मार्गदर्शक ठरलेला आहे. आणि माजी कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे नेहमीच शिक्षण क्षेत्र असो किंवा कृषी क्षेत्र असो त्यामध्ये त्यांनी जो पुढाकार स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्यांनी जी चळवळ सुरू केली आणि त्यांच्या नावाने हे विद्यापीठ आहे. आज योगायोग असा आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि माझी ही पहिलीच व्हर्च्युअल का असे ना आपण एका कार्यक्रमात उपस्थित आहोत. आणि एक दुसरा योग असा आहे की माझ्याकडे जे खातं आहे माहिती तंत्रज्ञान ते खातं राज्यात तुम्ही सांभाळतात आणि आपण गेल्या 2-3 दशकामध्ये जी वेगाने जी प्रगती होत आहे त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स याचा फार मोठा सहभाग आहे. आणि कृषी क्षेत्रात सुद्धा माहिती तंत्रज्ञान संगणक याचा जर उपयोग केला तर निश्चितच आमचं जे संशोधन आहे ते अधिक दर्जेदार होईल, वेगवान होईल आणि ते संशोधन सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि त्याकरताच एक आपली सिडॅक म्हणून जी नावाजलेली संस्था आहे त्या सिडॅकनी 1 वर्षापूर्वी आमच्या विद्यापीठाला एक परम शावक म्हणून एक सुपर कॉम्प्युटर दिला. आणि ह्या विद्यापीठामध्ये जे काही संशोधन होत आहे भाले साहेबांनी सांगितलं आमच्या महाराष्ट्राचे 70-80% शेतकऱ्यांचे जे प्रमुख पिकं आहेत तेलबिया असो, डाळवाण असो, अन्नधान्य असो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आमच्या 4ही विद्यापीठांनी संशोधन केलेलं आहे. फळबागांच्या बाबतीतही आमच्या विद्यापीठांनी अतिशय चांगलं संशोधन केलं आणि त्यासोबतच शेतमालाच्या प्रक्रिया ज्या आहेत ज्याला आज फार मोठ्या प्रमाणात महत्व आलेलं आहे त्यामध्येही आमचे विद्यापीठ मागे नाहीत. परंतु गेल्या 7-8 महिन्यात आपण पाहतो की बऱ्याचशा गोष्टी त्या खूप मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत. एक नवीन नॉर्मल आता तयार झालेले आहे. जसं आता आपण ही जेव्हा जॉईंट ॲग्रोस्को होते त्यावेळेला त्याला एका महामेळाव्याचं स्वरूप असते, परंतु आता आपण वेगवेगळ्या ठिकाणून काम करत आहोत. परंतु याचे काही फायदे सुद्धा आहेत. मला असं वाटते की ही जॉईंट ॲग्रोस्को जर तशी झाली असती अकोल्याला आणि त्यावेळेला कदाचित सर्वांना उपस्थित राहणं आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांना उपस्थित राहणं कदाचित शक्य झालं नसतं. परंतु आता या व्हर्च्युअल मीटिंगमुळे आमचे सर्व सचिव असतील, सर्व मंत्री असतील ते सुद्धा याला उपस्थित आहेत. आमचे विद्यापीठाचे कुलगुरू तर नेहमीच उपस्थित असतात. तर मला असं वाटतं की यामध्ये आपण माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर माहिती तंत्रज्ञानामध्ये काय असेल तर जो डेटा जो आहे तो डेटा ऑथेंटिक असला पाहिजे, ॲक्युरेट असला पाहिजे, त्याची लेटेन्सी असली पाहिजे. आणि ॲग्रिकल्चर मध्ये मला असं वाटते की सर्वात आपला जर वीक पॉइंट असेल तर तो हाच आहे. आणि त्या दृष्टीनं जर आपण तयार झालो तर आज आपण पाहतो की या कोविडच्या काळात आमच्या अनेक IITs आहेत, NIT आहेत, काही आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसनी मग ते कोविड टेस्टिंग किट असो, PPE किट असो, अशा प्रकारे किंवा मास्क असो, व्हेंटिलेटर असो, मोठ्या प्रमाणात त्यांनी अगदी कमी काळात संशोधन करून याची निर्मिती सुद्धा केली. आणि हे सगळं माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. म्हणून आपण कृषीमध्ये जर याची जोड दिली, याचा जास्तीत जास्त उपयोग जर आपण केला तर निश्चितच आपला वेळ सुद्धा वाचणार आहे आणि आपण यामध्ये अधिक वेगाने आपण प्रगती करू शकू. मला असं वाटतं की आपल्या इथे आम्ही संकल्प केलेला आहे मुख्यमंत्री महोदय की अकोला विद्यापीठात एक सेंटर ऑफ एक्सलन्स करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
त्यामध्ये माझ्या विभागाकडून बरंचसं काम आमचं झालेलं आहे आणि थोडंसं आपण सुद्धा यामध्ये तुमचे जर आशीर्वाद असले तर निश्चितच हे काम अजून वेगानं होईल, त्याला गती मिळेल. तर मी आपल्या हे जे संपूर्ण कार्य आहे याला शुभेच्छा देतो आणि नवीन आमचं जे राष्ट्रीय शिक्षा नीती आलेली आहे त्यामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, त्यानंतर शाळेमध्येच व्होकेशनल ट्रेनिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत मला असं वाटते की आपण सुद्धा जशी शिवार फेरी घेतात तशाच प्रकारे जे शालेय विद्यार्थी असतात त्यांच्या सुद्धा आपल्या विद्यापीठात किंवा आपले जे ऍग्रिकल्चर कॉलेजेस आहेत, आपले विविध विभाग आहेत, तिथे जर त्या मुलांना जर तिथे आणलं किंवा आपले लोक जर काही शाळेमध्ये गेले आणि त्यांना थोडंसं शेतीबद्दल आवड निर्माण केली, कारण की कोणतंही संशोधनाला काही झालं तरी शेवटी मला असं नजीकच्या काळात तरी काही दिसत नाही की अन्नधान्य फॅक्टरीमध्ये तयार होईल. शेतीला पर्याय नाही. आणि दुसरा एक जो आपण संकल्प केलेला आहे की विषमुक्त अन्न, ते सुद्धा एक फार मोठं आव्हान आहे. कारण की सेंद्रिय शेतीमध्ये ती शेती जी आहे ती किफायतशीर सुद्धा झाली पाहिजे आणि त्यासोबतच ती शाश्वत सुद्धा झाली पाहिजे. यामध्ये नवीन काही नाही आहे. एक 70-80 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी आपण अशा प्रकारची शेती करत होतो, परंतु त्याला जर तंत्रज्ञानाची जोड आपण दिली तर ते निश्चितच किफायतशीर होणार आहे आणि शाश्वत होणार. आणि त्यासोबतच या ज्या शाळा आहेत, कारण की आपण पाहिलेलं आहे की शालेय शिक्षण जे असते खरं म्हणजे मनुष्याची चारित्र्याची जी निर्मिती होती ती शाळेमध्येच होती. नंतर कॉलेजेसमध्ये आपण वेगवेगळे जे स्किल असतात ते आपण आत्मसात करतो, परंतु त्याची जी जळणघळण आहे, जे संस्कार आहेत ते शाळेमध्ये होतात. आणि मला असं वाटते की बऱ्याच ठिकाणी आमचे जे आता IITs आहेत तिथून आम्हाला एक तक्रार ऐकायला मिळते की आम्हाला जे काही विद्यार्थी आमच्या इथे ऍडमिशन घेतात ते अप टू मार्क नसतात, किंवा मग जे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडून आम्हाला एक तक्रार ऐकायला मिळते की कॉलेजेस मधून जे पास आउट होतात तर ते आम्हाला पाहिजे तसे मिळत नाहीत आणि त्यांना आम्हाला पुन्हा ट्रेनिंग द्यावं लागतं. अनेक लोकांचे असे रिपोर्ट्स आहेत की जवळपास 80% विद्यार्थी आमच्या काहीच कामाचे नाही. म्हणून उद्या आमचा जो काही प्रत्येक जबाबदार नागरिक तयार होणार आहे तो निश्चितच एक चांगला नागरिक होईल, चारित्र्यवान नागरिक होईल. आणि तो जे कोणतं काम करेल, मग तो चौकीदार जरी असेल तरी तो चांगला चौकीदार झाला पाहिजे. तो जर बागकाम करत असेल तर चांगलं बागकाम केला पाहिजे. एखादा सनदी अधिकारी झाला, एखादा पुढारी झाला तर तो चांगला पुढारी झाला पाहिजे. आणि त्याकरता आपले जे उच्च शिक्षा संस्था जे आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी. शाळेसोबत जर त्यांनी मेंटरिंग केलं, शाळा जर काही त्यांनी दत्तक घेतल्या किंवा त्या शाळेवाल्यांना तुम्ही जर असं काही कार्यक्रम ठेवले जशी शिवार फेरी असते तर निश्चितच याचा लाभ होईल. थोडंसं मी जास्त बोललो त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयाची मी क्षमा मागतो. आणि निश्चितच आपण सर्वजण मिळून जे काही आमचं कृषी क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही भरीव कामगिरी करू. कारण की नुसतं संशोधन, जोपर्यंत कोणतं प्रॉडक्ट बाहेर येत नाही तोपर्यंत त्या संशोधनाला काही अर्थ राहत नाही. कारण की चांगल्या संकल्पना, चांगले विचार हे जोपर्यंत कृतीत उतरत नाहीत तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून जे काही संशोधन होते ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल आणि त्यामध्ये मग सरकार हा एक फार मोठा दुवा आहे, लोकप्रतिनिधी हा एक फार मोठा दुवा आहे. आणि निश्चित आपण सगळेजण मिळून एक समृद्ध महाराष्ट्र आणि आमचा शेतकरी जो आहे तो निश्चितच सुखी होईल. आणि शेतकरी जर समृद्ध झाला तर ह्या राज्याची, देशाची प्रगती निश्चितच होईल. मी आपल्या ह्या संयुक्त बैठकीला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय धोत्रे साहेब. आपण अकोल्याचे खासदार या नात्याने खऱ्या अर्थाने आम्हाला वारंवार मदतच केलेली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष असताना आणि आता सुद्धा आपण परम शावक कॉम्प्युटरच्या निमित्ताने आणि देश पातळीवरचा सेंटर फॉर एक्सलन्स इन IT
हे कृषी विद्यापीठाला मिळतंय ही अतिशय मानाची सन्मानाची बाब आहे. त्याबद्दल मी समस्त कृषी विद्यापीठांच्या वतीने सर आपले ऋण व्यक्त करतो. आणि राज्याचे कृषी मंत्री, कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती, आमचे मार्गदर्शक माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावे. आवाज येतो? यस सर, आवाज येतोय सर. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तर्फे आयोजित 48व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती 2020 साठी उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केला, ते माननीय नामदार संजयजी धोत्रे साहेब, माननीय मंत्री महोदय संदीपानजी भुमरे, माननीय मंत्री महोदय बच्चू कडू साहेब, माननीय मंत्री महोदय विश्वनाथजी कदम, माननीय आदितीताई तटकरेजी, माननीय एकनाथजी डवले, माननीय मानेजी, आपल्या चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या साठी वेळ या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलेला आहे. खरं म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ई माध्यमाचा वापर करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो आहोत. कदाचित करोना नसता तर प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या विषयांवर समोरासमोर चर्चा झाली असते. आणि म्हणून वर्षभरामध्ये जे काही संशोधन कार्य केलेलं आहे, बदलत्या हवामानामुळे जे काही परिस्थिती निर्माण होते आहे आणि त्या पद्धतीने आपल्या संशोधनाची काय दिशा असली पाहिजे या संदर्भामध्ये वर्षभर केलेलं संशोधन आपण शेतकरी बांधवांच्या समोर आजच्या या दिवसाच्या माध्यमातून आणत असतो आणि पुढे कालावधीमध्ये त्याचा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी नम्रतेने सांगणार आहे की थोडंसं करोनाची पार्श्वभूमी संपल्याच्या नंतर चारही कृषी विद्यापीठांचे प्रमुख मंडळी आम्ही एकत्रितपणे बसणार आहोत आणि आपली जी काही संकल्पना आहे की विकेल ते पिकेल, ज्या वाणांना बाजारामध्ये मागणी आहे ते वाणाची निर्मिती करणे, त्या वाणांचा दर्जा त्या पातळीवरचा असला पाहिजे, ती क्वालिटी ती क्वांटिटी हे सगळं मेंटेन करणं आणि आपलं सर्वांचं जे अंतिम उद्दिष्ट आहे की शेतकरी बांधव स्वतःच्या पायावर सक्षम झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे विचार मंथन करून त्याचं मार्गक्रमण पण येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे करणार आहे. चारही कृषी विद्यापीठांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की आतापर्यंत त्यांनी निश्चितपणे चांगलं कार्य उभा केलेलं आहे. त्याबद्दल निश्चितपणे आपलं अभिनंदन आणि आभार. तरी पण आणखी येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या आणि नागरिकांच्या जास्तीच्या अपेक्षा आपल्याकडून त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आणखी आपल्याला संशोधन शेतकरी बांधवांच्या पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी निदर्शनास नम्रतेने आणून देऊ इच्छितो की 1 जुलै ते 7 जुलै जो काही कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही साजरा केला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेबांचं जन्मदिनांक यापूर्वी कृषी दिवस म्हणून साजरा केला जायचा आणि चालू वर्षाला आपण तो 7 दिवस सप्ताह साजरा केला. सर, या 7 दिवसांच्या मध्ये आमच्या चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू महोदयांच्या पासून तर विद्यार्थ्यांच्या पर्यंत आम्ही सर्वांनी शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन संवाद साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि हा एक नवीन पायंडा चालू वर्षाला त्या ठिकाणी झाला. आणि मी आश्वस्त करतो की मग आमचे कुलगुरू महोदयांच्या पासून कृषी मंत्र्यांच्या पासून जास्तीत जास्त आम्ही शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे विचार त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याच्यावर काय मार्ग काढता येईल
त्या येणाऱ्या कालावधीमध्ये याच्याही वर आम्ही जास्त फोकस करणार आहोत. सर, आज या ठिकाणी संवाद साधत असताना ही वस्तुस्थिती आहे की बऱ्यापैकी आपण जे काही संशोधन करतो ते शेतकरी बांधवांच्या पर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु बदलतं हवामान आणि त्याचे शेतीवर होणारे परिणाम, मला वाटतं की हे आताच्या घडीला शास्त्रज्ञांच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे. आपण बघितलं असेल की मोठ्या कष्टाने अतिशय चांगलं पीक आता शेतकरी बांधवांचं आलेलं होतं, परंतु अवकाळी पाऊस आणि सारखा पडलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि म्हणून याकडे आपल्याला विशेष लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्याच्यासोबतच शेतीवर आधारित पूरक व्यवसाय पण कसे आपल्याला विकसित करता येतील त्याही दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे प्रयत्न करावे लागतील. नवीन संशोधित वाणांचं बीजोत्पादन आणि महाराष्ट्रातली जी काही दोन मोठी पिकं आहेत, कापूस आणि सोयाबीन, तर मुख्यमंत्री महोदयांचा त्या ठिकाणी नेहमीच आपल्याला संदेश असतो की ही जी दोन मोठी पिकं आहेत साधारणतः महाराष्ट्राच्या 60% भागामध्ये आपण ती घेतो आणि म्हणून या दोन पिकांचं क्वालिटी आणि क्वांटिटीवर विशेष फोकस करून संशोधन आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे अपेक्षित आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हे विषय फोकस करून आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचं मनोगत आणि त्यांचा संदेश घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आपल्या संशोधनाची पण आणि कृतीतून त्याची अंमलबजावणीची ही दिशा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मी जास्तीचा वेळ न करता मुख्यमंत्री महोदयांची जी संकल्पना आहे विकेल ते पिकेल आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकाला कसा पोहोचवता येईल आणि ते कार्य संपादन करीत असताना मग त्याच्यामध्ये मालाची स्वच्छता करणं, त्याचं ग्रेडिंग करणं, त्याचं पॅकिंग करणं, याही विषयांवर आपल्याला निश्चितपणे फोकस त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आत्ताच केंद्रीय मंत्री महोदय धोत्रे साहेबांनी जी संकल्पना मांडली की IT सेक्टरचा जास्तीत जास्त वापर आपल्याला कसा त्या ठिकाणी करता येईल, कुशल वर्कर पण कसे आपल्याला तयार करता येतील, त्याही दृष्टिकोनात आपण मार्गक्रमण करायला घेतलेलंच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकदा कापूस वेचणी करणाऱ्या ज्या आमच्या माता भगिनी असतात तर त्यांच्या हातांना जे काही कापसाच्या बोंडामुळे जी काही त्यांच्या हातांना त्रास होतो कापूस वेचणी करत असताना, तर ही सुद्धा म्हणजे इतकं सूक्ष्म नियोजन आणि त्यांची जी संवेदना आहे, मला वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला पुढे नेऊन आपला हा जो काही कुशल वर्कर आपण तयार करणार आहोत तर त्याच्यासोबतच यांत्रिकीकरण करून हा त्रास मजुरांचा पण कमी कसा करता येईल त्याही दृष्टिकोनातून मला वाटतं की आपल्याला संशोधन करण्याची त्या ठिकाणी निश्चितपणे आवश्यकता आहे. मी या संवादाच्या माध्यमातून विद्यापीठांची स्वयंपूर्णता हा नेहमीच एक चर्चेचा विषय त्या ठिकाणी राहिलेला आहे. आपलं जे काही आज इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर तर आपल्याला बळकट करायचं आहेच, परंतु बऱ्याच विद्यापीठांच्या जमिनी पडून आहेत, तर त्या जमिनींचा वापर आपण बियाण्याच्या निर्मिती करता म्हणा, नवीन वाणांच्या निर्मिती करता म्हणा किंवा रोपवाटिकेच्या माध्यमातून आपण कसा करू शकतो त्याही दृष्टिकोनातून निश्चितपणे आपल्याला विचार करावा लागेल. जी काही ज्या पद्धतीने आपले संशोधक शास्त्रज्ञ आहेत त्याच पद्धतीने अनेक शेतकरी बांधव पण असे आहेत की ते स्वतःच्या शेतावर नवीन नवीन प्रयोग संपन्न करत असतात आणि म्हणून माझी सूचना विनंती असणार आहे की ही जी काही रिसोर्स बँक आपण शेतकरी बांधवांची तयार केलेली आहे तर त्यांनाही जर आपण विश्वासात घेतलं किंवा त्यांचे एखादा छोटासा प्रयोग सुद्धा हा देशाला राज्याला कलाटणी देणारा असो आणि म्हणून त्यांचंही जे काही संशोधन आहे, काही शेतकरी बांधवांनी छोट्याशा अवजार त्या ठिकाणी शोध घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की आपण स्वतःहून जर त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना जर आणखी पाठबळ देऊन जर वाव दिला तर मला वाटतं की एक मोठा प्रयोग त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतो आणि म्हणून त्याच्यासोबतच आता ही 48वी आपली सभा आहे,
तर यापूर्वीच्या ज्या काही सभा संपन्न झालेल्या आहेत त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्याचं नेमकं पुढे काय मार्गक्रमण झालं याचा पण आपल्याला पाठीमागे आढावा घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे तो आपण घेऊ. आणि लॅब टू लँड म्हणजे प्रयोगशाळेतलं संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत किती गेलं याचाही एक साधक बाधक विचार करून आपल्याला पुढे ते न्यावं लागणार आहे. आज शेतकरी बांधवांच्या विद्यापीठांकडनं ज्या काही मोठ्या अपेक्षा आहेत सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना किती रोपांची आवश्यकता आहे, आपण किती रोपं तयार करतो, किती बियाण्याची आवश्यकता आहे, किती बियाणं आपण तयार करतो, मला वाटतं की याच्यावर साधक बाधक विचार मंथन करून आपल्या विद्यापीठांची पुढची दिशा ती असली पाहिजे असंही माझं मत या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी संवाद साधत असताना त्याचा जो काही संदेश राहील त्याचं पुढे मार्गक्रमण आपण त्या ठिकाणी करूया. मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने आता कापूस वेचणारे कामगार असतील, पेरणी करणारा आमचा कामगार असेल, फळबागा छाटणी करणारे आमचे जे काही कामगार असतील त्यांना एक प्रशिक्षण देऊन कुशल कामगार करण्याचाही कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित केलेले आहे. नव्हे त्याचा प्रशिक्षण देण्याचं पण काम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे की जेणेकरून कमीत कमी श्रमामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीचं पण आउटपुट देणारं काम कसे ते करू शकतील त्या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन सर त्या ठिकाणी केलेलं आहे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत मग ज्याच्यामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने स्मार्ट योजना असेल, आपली पोखरा योजना असेल, त्याला अनुषंगिक जर संशोधनची पण आपली दिशा असली तर मला वाटतं की पुढे वेगाने आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायला सोपं होईल. जसं आता धोत्रे साहेब म्हटले तर जुन्या नव्या वाणांचा एकत्रितपणे करून विषमुक्त शेती हा पण एक जी काही आपली संकल्पना आहे तर त्यालाही पुढे न्यायला आपल्याला ज्या पद्धतीने जुन्या काळी आमची आई आमची वडील मातीच्या भांड्यामध्ये बियाणं साठवून ठेवायचे, राख लावून त्याला ठेवायचे आणि त्याच्यावर शेणाचा किंवा मातीचा लेप देऊन पुढच्या कालावधीमध्ये त्या जुन्या बियाण्याचा आम्ही वापर करायचो. त्याच्यापासून तर आताचं आधुनिक बियाणं मला वाटतं की याच्यातला एक मीडिएटर साधून जास्तीत जास्त उत्पादन आणि विषमुक्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण होऊ शकेल. आपल्या विद्यापीठांमध्ये 15,000 विद्यार्थी दर वर्षाला जे बाहेर पडतात, मला वाटतं ही पण एक मोठी शक्ती आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी संकल्पना आहे, मला वाटतं की आतापर्यंतचे जे काही हजारो विद्यार्थी आपल्या बाहेर पडलेले आहेत तर त्यांच्यापासून सुद्धा आपल्या शेतीच्यासाठी काय काय आपल्याला मदत मिळू शकते याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करता येईल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि लवकरच आपले चारही कृषी विद्यापीठांचे प्रमुख आपल्याला एकत्रितपणे बसून सविस्तर संवाद साधून त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे. त्यावेळेस आपण सविस्तर संवाद त्या दिवशी साधूया. आजच्या या शुभ दिवसाला मी शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा परत एकदा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आपल्या या कार्यक्रमाच्यासाठी वेळ दिला आणि आपल्याशी ते संवाद साधणार आहेत आणि म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद आदरणीय कृषी मंत्री महोदय. खरं म्हणजे सर आपलं नेहमीच मार्गदर्शन हे आम्हा कृषी विद्यापीठांना कृषी विभागाला असतं. सर मी सभागृहाला या ठिकाणी माहितीच आणून देऊ इच्छितो की कोविड-19च्या परिस्थितीमध्ये जेव्हा संपूर्ण जग बंदिस्त होतं तेव्हा फक्त शेतीच ही एक इंडस्ट्री ही अव्याहतपणे सुरू होती आणि या राज्यांतर्गत शेतीला कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागांच्या सहयोगाने माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी मग कृषी संजीवनी सप्ताह असो, चांद्यापासून बांधापर्यंत त्यांनी रात्रंदिवस प्रवास करत या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वांना धीर दिला आणि आपल्या राज्यांतर्गत शेतीला एक नव चैतन्य निर्माण करून दिलं होतं. सर समस्त कृषी विद्यापीठांच्या वतीने मी या ठिकाणी आपले ऋण व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय आमदार उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी नम्रतेने
विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावे. आपले केंद्रीय मंत्री धोत्रे साहेब, माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, उपस्थित शास्त्रज्ञ, विविध विभागांचे अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरू, सगळे जे काही प्राचार्य आणि बांधवांनो, भगिनींनो, शेती विषयावरती मी बोलणं म्हणजे आज सुद्धा मला थोडंसं अवघडच होते. याचं कारण आम्ही शहरात राहणारी, किंबहुना आम्ही शहरी बाबू, आणि या शहरी बाबूला कळतंय काय, शेती करायची कशी, नांगर कसा धरायचा, पाणी कसं द्यायचं, हे आम्हाला कसं कळणार. आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही या, जसं धोत्रे साहेब म्हणाले की हा एक मेळावा आहे आणि या मेळाव्याच्या उद्घाटनाचा मान मला दिलात, त्याच्याबद्दल पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय. धोत्रे साहेब, आपण एक वेगळं नातं आता सांगितलं, आयटी म्हटल्यानंतर कनेक्शन जोरात पाहिजे, आपलं जबरदस्त पाहिजे. कारण आज सुद्धा आपण प्रत्यक्ष भेटू शकत नसलो तरी या आयटीच्या माध्यमातून आपण भेटू शकतोय. त्याच्यामुळे आपलं कनेक्शन हे नेहमी आपण कनेक्टेड पाहिजे. असं काही नाही की आपण आज पहिल्या प्रथम भेटतो आहोत. यापूर्वी सुद्धा अगदी फार वेळा नसलो तरी देखील प्रचाराच्या वेळेला असेल, विविध सभांच्या वेळेला असेल, जेव्हा जेव्हा मी तिथे माझा दौरा होता तेव्हा आपली भेट झालेली आहे. आणि ते जे काही आपलं कनेक्शन आहे, ते कनेक्शन मला असं वाटतं, आपण आज देशात मंत्री आहात, मी इकडे मुख्यमंत्री आहे, आणि या कनेक्शनचा उपयोग जर आपण आपल्या राज्यासाठी करून देऊ शकलो तर मग आयटी मध्ये जरी असलो तरी या मातीशी जी काही आपली नाळ जोडलेली आहे तिचा, आपल्या पदाचा आणि आपल्या अधिकाराचा आपल्या राज्याला आपण उपयोग करून देऊ शकतो. थोडंसं आज मला, मी पुन्हा एकदा सांगतो की बोलताना विचित्र काय वाटते की बोलतो आपण शेतीबद्दल, बोलतो आपण आपल्या मातीबद्दल, आणि ते सुद्धा या आयटीच्या माध्यमातून बोलतो आहोत. एक गोष्ट नक्की की कृषी आणि आपलं माहिती तंत्रज्ञान यांची सांगड जर का नीट घातली गेली तर मग खरोखर आपण ज्याला काही विकास म्हणतो तो विकास आपण जमिनीवरती आणू शकतो. याचं कारण असं की गेले काही दिवस, काही महिने, हा म्हणतात पुढच्या महिन्यामध्ये या सरकारला 1 वर्ष होईल, पण जरी कोरोनामुळे बाहेर फिरू शकत नसलो तरी डोकं आपलं सगळीकडे फिरत असतं, वेगवेगळे विचार येत असतात. आपण सुद्धा या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भेटत होतोच. तसं पाहिलं तर आपण या 4 विद्यापीठांची एक संयुक्त बैठक घेतलेली होतीच, नाही अशातला भाग नाहीये. महत्वाचा मुद्दा काय की आत्ताचं जे काही एक युग आहे, या युगात आपण जी काही आपली परंपरा आहे, मग ती पारंपरिक शेती असेल, इतर काही परंपरा असेल, ती परंपरा कायम ठेवून आधुनिकतेला त्याला जोडून आपण विकास कसा करू शकतो किंवा कसा करू शकू. ज्याप्रमाणे आता उल्लेख झाला की लॉकडाऊन झाल्यानंतर, आज सुद्धा अजूनही पूर्ण लॉकडाऊन आपण उठवू शकलेलो नाही. लॉकडाऊन पूर्ण उठवायचा का नाही, अजूनही सगळ्यांच्या मनात एक संभ्रम आहे. याचं कारण करोनाचा चढ उतार सुरू आहे. आपल्याकडे जरा सुदैवाने तो कमी झाल्याचा वाटतोय, पण परदेशामध्ये तो पुन्हा वाढायला लागलेला आहे. काल परवाकडे पुन्हा दिल्लीमध्ये शाळा बंद कराव्या लागलेल्या आहेत. तर हा असा सगळा एकूण काळ अनिश्चिततेचा असल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी काही काळ बंद ठेवू शकतो, आपण ठेवू शकू, पण शेती नाही बंद ठेवू शकणार. कारण जर का कृषीमध्ये आपण लॉकडाऊन अंमलात आणला असता तर ज्याच्यासाठी जग चाललेलं आहे, म्हणजे खायचीच बोंब झाली असती आपली. म्हणजेच काय की ज्या विषयासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत, ज्या विषयावरती मी म्हणेन विचार मंथन करण्यासाठी म्हणून तुम्ही हे 4 दिवस निवडलेले आहात, आपल्याला एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ऑफिसेस म्हणा, अनेक उद्योग म्हणा, जिथे जिथे शक्य आहे, किंबहुना काही प्रमाणामध्ये शिक्षण म्हणा, हे वर्क फ्रॉम होमनी सुरू आहे. सुरू ठेवावंच लागतं. जग राहटी आहे ती काय थांबून चालणार नाही. अर्थचक्र हे जेवढं शक्य आहे तेवढं फिरवत राहावंच लागतं आणि लागणार. पण सहज विचार करून बघा की जर का आपण शेतकऱ्यांना सांगितलं असतं वर्क फ्रॉम होम, काय झालं असतं?
म्हणजे या कठीण काळामध्ये सुद्धा मी मागे एकदा असं म्हणालो होतो की अन्नदाता सुखी भव आपण म्हणतो, पण हा अन्नदाता हा देवभव आहे. देव आहे हा अन्नदाता. अन्नदाता देव आहे. संपूर्ण जग 2 घासासाठी 24 तास काबाड कष्ट करत असतं, मर मेहनत करत असतात आणि आपलं आयुष्य 2 घासासाठी हे अधिक समृद्ध बनवत असतात. मग जो शेतकरी संपूर्ण जगाला ज्याच्यासाठी जग धडपडत असतं ते 2 घास जर तो उपलब्ध करून देत असेल, तर त्या शेतकऱ्याची निगा राखणं म्हणणं किंवा काळजी घेणं म्हणणं हे त्याच्याकडनं जे 2 घास मिळवतात ही त्यांची जबाबदारी येते. आज सुद्धा अत्यंत बरोबर बोलतात धोत्रे साहेब की ही जे तंत्रज्ञान आहे, ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीला करता येऊ शकेल का? ज्याच्याप्रमाणे आजही आपण म्हणतो की काही ठिकाणी रात्रीची वीज दिली जाते, रात्रीची वीज दिली जाते. मग किर्र काळोखामध्ये त्या शेतकऱ्याला, माझ्या माता भगिनींना, म्हणजे जेव्हा अख्खं जग झोपलेलं असतं तेव्हा आपला शेतकरी आपल्यासाठी हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतात जातो. मग कुठेतरी त्याचा काळ दबा धरून बसलेला असतो, सापाच्या रूपाने असेल, आणखीन काही असेल, आणि त्याला दुर्दैवाने त्याची तो शिकार होतो. मग आपण तंत्रज्ञान जे म्हणतो आहोत काही प्रमाणात ते सुरू झालेलं सुद्धा आहे. मग ते सोलारची पॉवर असेल किंवा आणखीन काही पॉवर असेल, दिवसा वीज देणं हा एक प्रकार झाला, नक्कीच झाला. परंतु शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? की घरी बसून, म्हणजे जसं आता ठिबक सिंचन आलं, सिंचनाची पद्धत आली, तर ही सिंचनाची जी पद्धत आहे ती जर का आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याची जोडणी घरात करून दिली आणि बरोबर सूक्ष्म सिंचन असेल, आणखीन काय असेल, तो त्याला घरातनं ते ऑपरेट करता आलं पाहिजे. म्हणजे पिकाला पाणी देण्यासाठी त्याला रात्री अपरात्री शेतात जाण्याची आवश्यकता लागता कामा नये. हे जर का आपण करू शकलो तर मला असं वाटतं नाही म्हटलं तरी फार मोठं पाऊल, मोठी क्रांती या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आपण आणू शकतो. कारण शेतकरी सुद्धा माणूस आहे. मी तर म्हणतो माणसापेक्षा तो आपला देव आहे. अन्नदाता म्हटल्यानंतर तो आलाच, पण त्याच्यासाठी या टेक्नॉलॉजीचा उपयोग नक्की नेमका कुठे करून देता येईल आपल्याला, हा एक विचार ह्या सगळ्या विचारमंथनातून आपण करून देऊ शकलो. आणि मग मी तर आणखीन पुढे जाऊन अशी सूचना करेन, आज काही शास्त्रज्ञ पण आहेत. धोत्रे साहेब, आपण एक बैठक, आज मला कल्पना नाही आपल्या डिपार्टमेंट मधले किती लोक याच्यामध्ये सहभागी आहेत, परंतु आवश्यकतेनुसार हे तंत्रज्ञान आपण यांना कसं उपलब्ध करून देऊ शकू. मग आपले हे सगळे 4 विद्यापीठ आहेत, जसं भुसे साहेब आपण म्हणालात की कोरोना संपल्यानंतर मला वाटतं एवढी वाट बघण्याची पण आवश्यकता नाही, कारण कोरोना एवढ्याच संपेल का? किती काळ तो संपायची वाट बघायची? कारण त्याची ती कोरोना संपेलची वाट बघता बघता आपण तर नाही ना संपणार. आणि तसं जर का होऊ नये असं वाटत असेल तर हे सुद्धा मी लावून बसलेलोच आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. म्हणजे तोंडाला मास्क लावणं, एकमेकापासून अंतर ठेवणं, हात धुत राहणं, या खबरदाऱ्या घेऊन आपण आपलं आयुष्य आता हळूहळू पुन्हा सुरू करतो आहोत. हे माध्यम तर आहेच. तर कृषी आणि तंत्रज्ञान ह्या 2 डिपार्टमेंटची जर का आपण एकत्र बैठक करून घेऊ शकलो तर मला असं वाटतं की फार मोठं एक दिशादर्शक ते पाऊल ठरू शकेल. पंजाबरावांचा आपण ज्याप्रमाणे उल्लेख करतो, अभिमानाने करतो की देशाचा पहिला कृषी मंत्री ज्यांनी आपल्या देशाची ओळख कृषी प्रधान देश म्हणून करून देण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. त्यांना सुद्धा एक बरं वाटेल की अरे नुसतं माझं नाव नाही वापरत आहेत, तर माझं जे काही स्वप्न होतं त्यावेळेला त्यांनी जे काही केलं, गोरगरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था काही असेल, तर त्या निमित्ताने आत्ताच सुद्धा हे माझं राज्य, माझ्या राज्यातली सगळी माझी प्रजा आहे, ती मला जे अपेक्षित होतं ते काम अजूनही करू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याचं जे काही आयुष्य आहे त्याला सुद्धा एक स्थिरता पाहिजे. ज्याच्याप्रमाणे आता गेल्या 15 दिवसामध्ये जे काही आभाळ कोसळलं, अतिवृष्टी झाली, काय करायचं या दुर्दैवाला. म्हणजे मी पुन्हा एकदा माझ्या शहरीपणाचा उल्लेख नक्की करेन की मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा इशारे यायचे, वेधशाळेचे अंदाज तेव्हाही यायचे, तेव्हाही चुकायचे, तेव्हाही कधी कधी बरोबर यायचे. म्हणजे तेव्हा अशी थोडी थट्टा केली जायची की उद्या पाऊस पडेल का हमखास आपण छत्री न घेता बाहेर पडावं, आणि उद्या पाऊस पडणार नाही असं म्हटलं का छत्री घेऊन बाहेर पडायचं, कारण पडणार नाही म्हटलं का पाऊस पडायचा आणि पडेल म्हटलं का पडायचा नाही. पण आता त्याच्यात सुद्धा सुधारणा झालेली आहे. आपल्याला आता अतिवृष्टीचे इशारे मिळायला लागले, चक्रीवादळाचे इशारे यायला लागलेले आहेत. पण मी शहरातला उल्लेख एवढ्यासाठी केला की शहर काय आणि ग्रामीण भाग काय, पावसाचं किंबहुना पर्जन्यमान एवढं अनिश्चित आणि विचित्र झालेलं आहे. पूर्वी पाऊस शहरी लोकांसाठी भिजत जायला मजा यायची. आता कधी कधी आभाळ एवढं फाटतं की भिजत तर जाऊ पण वाहत जाऊ की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. भिजत जाणं ठीक आहे पण वाहत गेलो तर काय. आणि मग त्याच्यावरती एकेकांचे संशोधनात्मक काही लेख असतात, काही मतं असतात की काय करणार. मुंबई असेल, इतर शहर असेल,
यांनी सगळीकडे कॉन्क्रिटीकरण करून टाकलेले, पाणी झिरपायला जागाच नाही ठेवलेली, मग पाणी जाणार कुठे, मग ते पाणी साचतं. ठीक आहे, हे शहरापुरतं थोडं आपण मान्य करू, पण जे आता काल परवा जे घडलं शेतामध्ये तर मातीच आहे. शेतामध्ये सुद्धा माझ्या शेतीची संपूर्ण विल्हेवाट लागून, माझी म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीची उभ्या पिकांची विल्हेवाट लागून शेत जमिनीमध्ये पाण्याची तळी झालेली आहे. म्हणजे मागेल त्याला तळं ही आपल्या सरकारची योजना असू शकते, पण न मागता तळं हा जो काही निसर्गाचा विचित्र प्रकार आहे त्याला आपण कसं काय तोंड देणार. संशोधन विषमुक्त अन्न जरूर त्याच्यामध्ये तर गेलं पाहिजे. मला आठवतंय की पूर्वी असंच मी अकोल्याच्या दौऱ्यात असताना अकोला विद्यापीठात आलो होतो आणि तिकडे कापसाचं संशोधन मला दाखवलं गेलं होतं. खाकी कलरचा कापूस, खाकी रंगाचा कापूस. आता कल्पना नाही तो आणखी डेव्हलप केले की नाही केला. आणि धोत्रे साहेब तेव्हा मी मला जे सगळे त्याचा तो प्रवास घडवत होती विद्यापीठाचे, त्याला मी असंच सांगितलं होतं की खूप छान, म्हणजे खाकी कलर म्हणजे अक्षरशः खाकी कलर, जो पोलिसाची वर्दी असते तो खाकी कलर होता. पण मी त्यांना सांगितलं की मी पुढच्या वेळेला येईन तेव्हा तुम्ही मला भगवा कापूस करून दाखवा, भगवा कापूस. आणि मला म्हणाले साहेब ठीक आहे आम्ही करून दाखवतो. आता त्याच्या मागचा माझा उद्देश काय होता की भगवा ठीक तो आपल्या हृदयाच्या जवळ आहे, पण विविध रंगाचा कापूस, त्या कापसापासून आणखीन पुढे काय कपडे बिपडे त्याला म्हणजे आर्टिफिशियल रंग देण्याच्या ऐवजी जर कापूसच रंग घेऊन जन्माला आला तर एक सोपं काम आपलं होईल का. अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आता त्याच्याकडे जायला पाहिजे. मी जे काय म्हटलं की विकेल ते पिकेल, आपण जे म्हणतो ना पिकेल ते विकेल काय, किंवा पिकतं तिकडे विकत नाही, ह्या जुन्या गोष्टी झाल्या. माझं म्हणणं असं आहे की जे विकेल म्हणजे ज्याला काय मार्केट काय, आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान ह्या माध्यमातून शेतीला आधारभूत सगळं काही आपण द्यायचा प्रयत्न करतो. कुठे सबसिडी असेल, चांगलं बी बियाणं असेल, खत असेल, विजेचं काही असेल, जे काय असेल तो पहिला आधार आपण त्याला द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर मग हमी भावाकडे येतो. मला असं वाटतं की हमी भावापेक्षा हमखास भाव, जे मी पिकवणार आहे ते विकलं गेलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या डिपार्टमेंटकडे सुद्धा एक मार्केटिंग डिपार्टमेंट असायला पाहिजे. विपणन ह्या गोष्टी आहेत, पण जगात एक माहिती घेऊन पुढच्या वर्षी कशाला मागणी असू शकेल. सोयाबीनला असेल का, ज्याप्रमाणे आपण तेल बियांचा विचार करतो, तेल आपण किती निर्माण करतो, मला वाटतं 60% आसपास निर्माण करतो, 40% आयात करतो किंवा 40% निर्माण करतो, 60% आयात करतो, काय असेल ते असेल. तर तेल जसं साखर एक उत्पादन आहे, साखर हे कोणी साखर खाऊ न खाऊ, कोणाला डायबिटीस असो किंवा नसो, पण प्रत्येक घरात साखरी लागतेच. मीठ हे प्रत्येक घरात लागतंच, तेल सुद्धा प्रत्येक घरात लागतंच. म्हणजे तेलाचं मार्केट सुद्धा प्रचंड आहे. पण त्याच्यापासून जर का आपण नुसत्या बिया विकून हमी भावावरती बसणार असं बोलत, तसं नाहीये. तर विकेल ते पिकेल म्हणजे मार्केट कशाला आहे. मग आपल्याला समजा तांदळाला आहे, मक्याला आहे का, त्यांच्यापासून बनवलेल्या बाय प्रॉडक्टला आहे, मग ते त्याच्यापासून बनवणारे जे काही प्रक्रिया प्रकल्प, जो एक शब्द आहे की आम्ही नागपुरात आलो की संत्र प्रक्रिया प्रकल्प, कोकणात गेलं का आंबा प्रक्रिया प्रकल्प, प्रत्येक भाषणामध्ये आम्ही ते बोलत असतो, सगळेच राजकारणी बोलत असतात. पण ती एकदा निवडणुकीची प्रक्रिया झाली का प्रकल्प बाजूला राहतात, ते प्रकल्प कधी येतच नाहीत. तर आपल्याला मात्र अत्यंत गांभीर्याने हा विदर्भ माझा पट्टा आहे, मराठवाडा माझा पट्टा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, काय आपण इकडे दर्जेदार कोणतं पीक इकडे घेऊ शकतो, ते घेतल्यानंतर ते मार्केटमध्ये जसं तसं कोणतं जाऊ शकतं. कांदा असेल तर कांदा जसे तसं हाही जातो आणि कांद्याची पावडर सुद्धा त्याच्यातनं ते सगळं जल काढून कांद्याची पावडर सुद्धा जाते. हल्ली ते पण एक आलेलं आहे. गार्लिक म्हणजे लसणाचं काय कळलं, हे पूर्वी मी पण करत होतो. ब्लड प्रेशर जर का तुम्हाला बरं करायचं असेल तर लसूण खा, आणि तो सकाळ सकाळ खा. अरे एवढं भयानक असतं ते सकाळ सकाळ लसूण खाणं. मग कोणीतरी सांगितलं की एक पाकळीचा लसूण खायला पाहिजे. आता एक पाकळीचा लसूण शोधायचा कुठे. मग एकाने मला वाटतं आमच्या खासदार राजन विचारेली, वैष्णोदेवीला जातात तिकडनं ते पुडी घेऊन यायची. ते काही काळ मी खाल्लं, म्हटलं एक 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 करून कसं काय होणार. पण नुसतं पाकळ्या खाऊन उपयोग नाहीये, त्याचे काही औषधी गुणधर्म आहेत. मग काही आपल्या ह्या कृषी याच्यातनं औषधं काही तयार होतात का. आता या कोरोनाच्या निमित्ताने सगळं काय आयुर्वेदाला पुन्हा एकदा चालना मिळाली. केरळा मॉडेल म्हणजे काय, च्यवनप्राश खा, काढे प्या, हे खा ते खा. थोडक्यामध्ये मला असं वाटतं कोरोना हे संकट नक्कीच आहे, पण संकटाचा संधीत उपयोग कसा करून घेऊ शकतो, या निमित्ताने आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललेलो आहोत हे मला वाटतं कोरोनाने शिकवलं. जर का हे बदलतं पर्जन्यमान आहे,
ते बदलतं पर्जन्यमान कशामुळे झालं? बेसुमार वृक्षतोडीमुळे झालं का? वृक्षतोड झाली असेल आणि आता आताच्या बैठकीमध्ये सुद्धा वन खातं जर का आपल्या सोबत आलं असेल तर मला असं वाटतं की आपण वनीकरण म्हणजे काय? वनीकरण म्हणजे खरोखर वनीकरण झालं पाहिजे, त्याच्यात भ्रष्टाचार होऊन त्याचं वनीकरण नाही झालं पाहिजे. नाहीतर आपलं नाव वनीकरण, कसला काही संबंध नाहीये आणि वनीकरण चाललेलं आहे, तसं नाहीये. वनीकरण म्हणजे वनीकरण झालं पाहिजे. आणि ते वन विकसित करताना आपल्याला आपल्या हवामानामध्ये आपल्या मातीमध्ये जी काही झाडं, जशी आपण म्हणतो आम्ही महाराष्ट्राची लेकरं आहोत, पण ही महाराष्ट्राची लेकरं आपण जशी आहोत तसे आपले वृक्षवल्ली पण आहेत. तर त्याचा अभ्यास करून ह्या पर्जन्यमानाप्रमाणे आपल्या हवामानाप्रमाणे आपल्याला आपल्या राज्यात तयार होणारी जी काही झाडं वगैरे असेल, वड असेल, पिंपळ असेल, उंबर असेल, जांभूळ असेल, काय असेल ते असेल, आंबा आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्याच्यावरती जर का आपण लक्ष केंद्रित केलं आणि तशी जर का झाडं आपण वाढवली तर मला असं वाटतं पर्जन्यावरती नक्कीच काहीतरी एक जिकडे हळूहळू ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतोय की जगभर वृक्षतोड होते, मग आपण काय करणार? तर निदान आपण आपल्याकडनं तरी निसर्गाच्या ऱ्हासाला नव्हे तर निसर्गाच्या समृद्धीला आपण काय मदत करू शकतो? तर असे काही आपण गोष्टी करू शकतो का? तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतं येत्या या 4-5 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती विचारमंथन होण्याची गरज आहे. ज्याच्याप्रमाणे रासायनिक खत एक जमाना होता, नंतर आता सुद्धा काही फळं पिकवण्यासाठी कृत्रिम उपयोग केले जातात, मग त्याच्यावरती पावडर टाकली जाते. ती पावडर टाकली का आपण म्हणतो पूर्वीसारखं हल्ली आंब्याची चव नाही, का नाही? तर नाही, ते कृत्रिमरित्या पिकवलेलं आहे. मग उपयोग काय त्याचा? जर आंबा, रत्नागिरीचा हापूस, देवगडचा हापूस त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध असेल, प्रत्येक फळ, प्रत्येक पीक हे त्याच्या काहीतरी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, आणि मग आपले हे कृत्रिम प्रयोग त्यातले गुणधर्मच मारणार असतील तर मग आपण प्रगती करतो आहोत की अधोगती करतो आहोत? आणि आता जे पुन्हा एक नवीन आलेले विषमुक्त, तर विषमुक्त म्हणजे नेमकं काय? मग काय करायला पाहिजे? आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देताना मला असं वाटतं धोत्रे साहेब, आपण तर एकत्र आहोतच, एक सरकार म्हणून आपल्या दोघांचंही कर्तव्य आहे. शेतकऱ्याच्या आयुष्यातली अस्थिरता ही कशी संपवता येईल? म्हणजे याच्याप्रमाणे विकेल ते पिकेल हे बोलायला खूप सोपं आहे, पण ते बोलल्यानंतर जे माझ्या मनामध्ये आहे की मार्केटिंग, त्यांनी पिकवलेलं हे मार्केटपर्यंत जायला पाहिजे. आता केंद्राने जे काही कृषी कायदे केलेले आहेत, काही चांगले आहेत, काही मध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. या सुधारणा ह्या शेतकऱ्यांसाठी गरजेच्या आहेत, आणि त्याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं एक बैठक होण्याची गरज आहे केंद्र आणि राज्यांची, की बाबा ठीक आहे, हे का आम्ही ढोबळमानाने धोरण केलेलं आहे, हे काय तुमच्या माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी नाहीये. जर देशातल्या माझ्या ह्या अन्नदात्यासाठी हे धोरण आम्ही बनवलेलं असेल, कायदा त्यांच्यासाठी बनवला असेल, तर आता आपल्याला एवढे अनुभव आलेले आहेत की काय योग्य काय अयोग्य हे आपल्याला कळते, आणि ते कळत असल्यामुळे आपण सुधारणा आणू इच्छित आहोत. आणि या सुधारणा आणायच्या असतील तर काही शेतकऱ्यांची मतं घ्यायला पाहिजेत, काही कृषी तज्ञांची मतं घ्यायला पाहिजेत, काही मार्केटिंग मधल्या काही लोकांची मतं घ्यायला पाहिजेत. मला असं वाटतं की शेतकऱ्याला पूर्वीचं जे एक होतं की तो बाजारपेठ शोधत जायचा, आणि अनेकदा असं व्हायचं की पीक आमाप येतं, म्हणजे पंचायत अशी होते की काही वेळेला पाऊसच नसतो, मग कोरडा दुष्काळ, मग एकदा पेरणी झाली, दुबार पेरणी, तिबार पेरणी, एवढं करून जे काही दगड धोंडे पदरात पडायचे ते पडतात, म्हणजे कर्ज तर डोक्यावरती चढतच. हा एक भाग. आता सुरू झालेले गेले 3-4 वर्ष हे अतिवृष्टी तर अतिवृष्टी, पटकन डोळ्यासमोर जे सोनं उभं असतं ते सोन्याची माती होऊन जाते, चिखल होऊन जातो, पुन्हा पदरात धोंडे, मग करायचं काय? हा एक भाग आहे. मग विमा कंपन्यांच्यात काय रोल करणार, विम्याने काय करायचं, त्याच्याबद्दल सुद्धा त्या कंपन्यांना सुद्धा एकदा पकडून त्यांच्याकडनं त्यांना त्या बरोबर चौकटीत बसवण्याची गरज आहे. कृषी धोरण हे म्हटलं तर सोपं आहे, पण म्हटलं तर खूप अवघड आहे, खूप किचकट आहे. कृषी धोरणामध्ये जी मी आता बोललो ना, अनिश्चितपणा जो आहे तो संपवणं ही मोठी कृषीची गरज आहे, ती मोठी गरज आहे. आणि त्याच्यासाठी हा शेतकरी तो मार्केटमध्ये जाण्यासाठी कधी अमाप पीक आल्यानंतर पंचायत अशी होते की त्याचं उत्पादन खर्च सुद्धा त्याचा माल विकून त्याच्या पदरात पडत नाही. मग तो काय म्हणतो की मला तिकडे जाऊन पदरात हातात 2 पैसे पडायच्या ऐवजी येण्या जाण्याचा त्रास आणि 2 पैसे नुकसान होणार असेल तर जाऊ दे, मी रस्त्यावरती ओतून टाकतो. म्हणून मग कांदा असेल, टोमॅटो असेल, तो सगळं रस्त्यावरती ओतून देतो. काय करायचं या सोन्याचं? हे सोनं, मेरे देश की धरती सोने उगले, काय हिरे मोतीवर ते गाणं, पण ते हिरे मोती रस्त्यावरती असे फेकून द्यावे लागतात. तर त्याच्यासाठी हे एक चांगलं आहे की त्याच्या शेतकऱ्याच्या दारापर्यंत मार्केट जाणं.
हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण त्याच्या सुद्धा मध्ये सुद्धा काय भावाची निश्चिती कोण करणार, त्याच्यात फसवणुकीला कोणता आळा घालणार. विमा कंपन्यांनी जसं आपण म्हणतो की हप्ते घेताना त्यांचे दलाल गावात फिरतात, पण जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते त्यावेळेला दलाल काय त्यांचं ऑफिस कुठे असतं तेच कळत नाही. तर अशा काही प्राथमिक ह्या गरजा आहेत, त्या मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नाही तर विद्यापीठ काम करतायत, दरवर्षी मुलं हजारो मुलं यातून बाहेर पडतायत. ही हजारो मुलं, ही पाखरं ज्या वेळेला या विद्यापीठात येतात, शिकायला येतात, त्यांच्यावरती संस्कार सगळं शिक्षण झाल्यानंतर या पाखराने पंख फुटतात, कुठे उडून जातात कळत नाहीत. ही पाखरं गेलेत कुठे, कुठे आहेत, करतात काय, त्यांचा अनुभव काय आहे. त्यांना सुद्धा जसं आपण आता म्हणाला की शाळेमध्ये सुद्धा एक फेरफटका, तसं मला असं वाटतं विद्यापीठामध्ये एक फेरफटका मारून ही यांचे माजी विद्यार्थी असतील, त्यातले काही मोठ्या पदावरती गेले असतील, खरंच ते कृषी क्षेत्रात पुढे गेलेत का त्यांना क्षेत्र बदलावं लागलेलं आहे, मग त्यांना ह्या शिक्षणाचा त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की उपयोग झालाय का, उपयुक्त शिक्षण आपण देतो आहोत का, की नुसतं आपण संशोधन करतो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक सारासार विचार करण्याची मला असं वाटतं आवश्यकता आहे. बरंच लंब चौडं मी काय बोलणार नाही, नाही तर तुम्ही म्हणाल याला काय कळत नाही, शेतीतलं कळत नाही, पण बोलतो बराच. तर क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. जर आपण जे काय बोलणार असू ते करणार नसू तर आणखीन तुम्हाला मी तासभर लेक्चर देऊ शकतो. आणि ह्या सगळ्या तज्ञांना मी उगाच इथे बसल्या जागी तुम्ही कसे कमी आहात, तुमचं काय चुकलं हे तुम्हाला मी इथून सांगू शकतो. माझं काय जाते तसं नाहीये, माझं काय जाते नाहीये. आपल्या सगळ्यांचं आयुष्य फुकट जाते, आयुष्य फुकट जाते. आणि आजपर्यंत गेलं ते गेलं. आज निदान या शतकात, ह्या काळात तरी आपण आपल्या बुद्धीचा, तंत्रज्ञानाचा, ह्या आयटीचा मातीला उपयोग करून देणार नसू तर हे सगळं व्यर्थ आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की असे हे मेळावे, अशा या बैठका व्हायला पाहिजेत. त्यातून संशोधनात्मक कृषी म्हणून एक वेगळं झालं पाहिजे, टेक्नॉलॉजी म्हणून एक वेगळं गेलं पाहिजे, मार्केटिंग म्हणून एक वेगळं केलं पाहिजे. आणि या विद्यापीठातून जे काही शिक्षण दिलं जातं, मला कल्पना नाही तुमच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम करायची तो असेल, परंतु त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा एक विचार करून एक पूर्ण प्रॉडक्ट, ज्याला आपण म्हणतो की पूर्ण प्रॉडक्ट, ज्याच्याप्रमाणे आता आपण पूर्वी ऍपल म्हटल्यानंतर आपलं सफरचंद, ए फॉर ऍपल येतं ना, आता ए फॉर ऍपल म्हटल्यानंतर फोन येईल समोर. ऍपल म्हणजे काय, फोन. तर हे मार्केटिंगचा प्रकार आहे. केवढी जाहिरात होते, सफरचंदाची जाहिरात होते का, संत्र्याची जाहिरात होते का, नाही होत. पण ज्याला मी म्हणतो ना की शेती ही तिला त्या उद्योगाच्या बरोबर आणली पाहिजे. शेती हा सुद्धा उद्योग आहे आणि शेतीला जोपर्यंत आपण तशा पद्धतीने उद्योगाचा दर्जा देत नाही तोपर्यंत या सगळ्या आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या मातीतल्या मातीतच जातील. आणि म्हणून मला असं वाटतं एक पूर्ण आराखडा, कृती आराखडा, की कोणी काय करायचं, किती काळात करायचं, तो लवकरात लवकर जर आपण बनवू शकलो तर मग मी म्हणेन दादा भुसे, आपण जे म्हणतात की करोना संपायची मला वाट बघण्याची आवश्यकता वाटत नाही. नित्य नियमाने तुम्ही जर का तयार असाल तर मी तुम्हाला दर महिन्याला वेळ द्यायला तयार आहे. दर महिन्याला मी माझ्या कृषीला वेळ द्यायला तयार आहे. सगळे माझे विद्यापीठातले सगळे नामवंत शास्त्रज्ञ सगळे जे आहेत त्यांना वेळ द्यायला तयार आहे. पण मला कृती आराखडा पाहिजे, कृती आराखडा पाहिजे. काय करायचं, या महिन्यात काय करायचं, पुढच्या महिन्यात काय करायचं, या सीझन मध्ये काय करायचं, पुढच्या सीझन मध्ये काय करायचं, मार्केट कसं आहे, शेतकऱ्यांना संघटित करू ना जरा, शेतकऱ्यांना संघटित करू. जे विस्कळीत झालेले शेतकरी आहेत त्यांना संघटित करू, कारण संघटित होणं ही खरी ताकद आहे. मग त्याच्यामध्ये शेतमजूर सुद्धा आले. शेतमजुरांचा जो तुम्ही उल्लेख केला की कापसाची बोंड वेचताना हाताला त्रास होतो, शेतमजुरांच्या आरोग्यासाठी आपण काही योजना करायला पाहिजे. आहेत पण त्या अपुऱ्या असतील तर त्या केल्या पाहिजेत. शेतमजूर मध्ये सुद्धा माझ्या माता भगिनी, त्यांची मुलं बाळ, त्यांच्यासाठी काय करतोय, तर हे सगळं कुटुंब म्हणून त्याच्यात शेतमजुरापासून शेतकरी आणि तिथून मग सगळ्या गोष्टी, हा सगळा विचार करून एक परिपूर्ण आराखडा आपण मला असं वाटतं लवकरात लवकर बनवावा. आणि तो बनवल्यानंतर मी आहेच, धोत्रे साहेब आहेतच, आम्ही सरकार म्हणून हा पूर्ण करून देण्याची जबाबदारी आणि जबाबदारी घेतो आणि हमी आपल्याला देतो. आणि ह्या आपल्या काय आजच्या या बैठकीला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठे तत्पर आहेत. माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनात आपण सांगितल्याप्रमाणे कृती आराखडा हा आपल्याला निश्चितपणे आम्ही सादर करू आणि आपल्या
संकल्पनेनुसार दर महिन्याला जर आपण कृषी विद्यापीठांना जर वेळ देता आला तर खऱ्या अर्थाने एक शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी घडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून नक्कीच आपण याला सार्थ होऊ सर. महोदय, आपण सांगितल्याप्रमाणे आयटीचा कृषीमध्ये प्रभावी वापर होण्यासाठी योगायोगाने धोत्रे साहेबांनी सेंटर फॉर एक्सलन्स आणि या सगळ्या गोष्टी ह्या केलेल्या आहेत, त्यामुळे याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. रंगीत कापसाचे वाणाचा सुद्धा आपण या ठिकाणी जो उल्लेख केलाय सर, तो सिरकॉट आणि CICR आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाचा हा उपक्रम जो आहे, यामध्ये विविध रंगांचा नैसर्गिक कापूस उत्पादनाचं जे तंत्रज्ञान आहे याच्यावरचे संशोधन सुरू आहे आणि लवकरच यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल, ही सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला शाश्वती देतोय सर. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे. कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, राज्य आणि केंद्र शासन यांच्या सर्वांच्या समन्वयाने आपण एक समृद्ध महाराष्ट्र उभा करूया, ही या प्रसंगी मी आपल्याला आश्वस्त करतो. आपले पुनश्च एकदा समस्त कृषी विद्यापीठांच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे सर यांना विनंती करतो. नमस्कार. 48व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीचं आयोजन या यजमान विद्यापीठाकडे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संशोधन संचालक म्हणून या ठिकाणी मी आभार प्रदर्शन करीत आहे. या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन करून आम्हाला अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे महाराष्ट्र कृषी विद्यापीठे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी परिषदेच्या वतीने मनापासून आभार मानतो. सर, आपले मार्गदर्शन निश्चितच आम्हास प्रेरणादायक राहील. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री तथा प्रति कुलपती महाराष्ट्र कृषी विद्यापीठ आहे माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवून तसेच आपले महत्वपूर्ण उद्बोधन करून आमचा उत्साह वाढविला, त्याबद्दल आणि आपल्या वेळोवेळी होणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय नामदार श्री संजयजी धोत्रे साहेब केंद्रीय राज्यमंत्री यांनी उद्बोधन करून आम्हास उपकृत केले आणि सर, आपले आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळते, त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय नामदार संदीपान भोबरे साहेब, मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन, तसेच माननीय नामदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब, पालकमंत्री अकोला तथा राज्यमंत्री जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास, त्याचप्रमाणे राज्यमंत्री सहकार कृषी माननीय नामदार श्री विश्वजित कदम साहेब, माननीय नामदार आदितीताई तटकरे मॅडम, राज्यमंत्री फलोत्पादन उद्योग, या सर्व मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवली आणि आम्हा सर्व शास्त्रज्ञांना उपकृत केलं. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचे मी मनापासून विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. राज्याचे कृषी सचिव माननीय एकनाथ डवले साहेब, कृषी परिषदेचे महासंचालक माननीय श्री विश्वनाथ माने साहेब, सर्व माननीय आमदार, सर्व विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर KP विश्वनाथ सर, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक धवन सर, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजय सावंत सर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर VM भाले सर, या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी अकोला, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, चारही विद्यापीठांचे सर्व संचालक, माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यालयाचे सर्व अधिकारी, सर्व समित्यांचे अध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, सचिव, सर्व चारही विद्यापीठातील सर्व अधिकारी, सर्व शास्त्रज्ञ, सर्व राज्य समन्वयक, प्रसार माध्यमे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर खर्चे सर. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी हा उद्घाटनाचा सोहळा आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य झाले त्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. तांत्रिक सत्राला आपण आता 1 तासाचा ब्रेक घेऊया आणि 1 तासानंतर तांत्रिक सत्रांना आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पुनश्च एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.